चांगली आणि भिवंडीचा तिढा आमच्यासाठी आजही आहे, कारण आमचे जे प्रमुख कार्यकर्ते होते, जे उमेदवार म्हणून पुढे येत होते, ते अजूनही नाराजीनं काही ना काही कृती करू पाहत आहेत. आणि म्हणून दोन्ही मतदारसंघातल्या त्यांच्याशी चर्चा आम्हाला करायची त्यांना बोलवलं होतं. परंतु आमचे सांगलीचे जे इच्छुक उमेदवार विशाल पाटील ते काय उपस्थित राहिले नाही. बाकी कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते आले होते. विश्वजित कदम होते, पृथ्वीराज पाटील होते, त्याचप्रमाणे आमदार सावंत होते. बाकी आम्ही चर्चा त्यांच्याशी केलेली आहे आणि आमचा अजूनही प्रयत्न आहे की हा विषय मिटला पाहिजे. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे गेलो पाहिजे. म्हणजे आमची चर्चेचा भाग हाच आहे की महाविकास आघाडी म्हणूनच आपले निर्णय असले पाहिजे आणि त्या दृष्टीनं अजूनही आम्ही विशाल पाटलांशी संपर्क हा करण्याचा प्रयत्न करतो आहोत. नाही, एबी फॉर्म तर बिलकुल दिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. हे खरं आहे की आमची सेंट्रल इलेक्शन कमिटी जी असते, स्वतः सोनियाजी ज्यामध्ये बसतात, त्यामध्ये आम्ही विशालचं नाव हे त्यामध्ये मान्य करून घेतलेलं होतं. कारण आम्हाला अपेक्षा होती की आम्हालाच ती जागा दिली जाईल आणि नॅचरली दिली जाईल, म्हणजे सहजतेनं मिळेल असं वाटत होतं. दुर्दैवानं तसं घडलं नाही. परंतु एबी फॉर्म मात्र त्याने बिलकुल दिलेला नाही. ते वातावरण सांगली नैसर्गिकच आमची जागा आहे, ती वस्तुस्थिती आहे, आमचा उमेदवार आहे, परंपरा ती आहे, त्यामुळे ती आम्हाला मिळावी ही अपेक्षा होती. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे. परंतु आपण ज्यावेळेस एकत्र काही पक्षांना घेऊन पुढे जात असतो, महाविकास आघाडीच्या माध्यमातून किंवा कुठेही, त्यावेळेस काही फायदे तोटेसुद्धा, त्याचे फायदे जसे घ्यायचे असतात तसे तोटे घ्यायचे असतात. त्या पद्धतीनं संयमानं कार्यकर्त्यांनी राहून महाविकास आघाडीशी संलग्न काही गोष्टी कराव्यात, एवढीच अपेक्षा. मागे घेणार फॉर्म की मग तो कायम बंडखोरी राहणार? प्रयत्न केले नाही बोलणार. मी तेच सांगितलं. मी अजूनही विशाल पाटलांशी आम्ही बोलू. अध्यक्ष आमचे नानाभाऊ पटोले आणि आमची हीच चर्चा झाली की विशालशी अजूनही बोलू. आपण चुकीचं पाऊल उचललं जाणार नाही याची काळजी घेऊ. शेतकरी कोण मुलं शेतकऱ्याचे नाही? शेतकऱ्याचे सर्वच आम्ही शेतकऱ्याचेच मुलं आहोत. सांगलीला उभं राहत असताना सर्व शेतकरीच आहे. तिथल्या शहरातला सुद्धा व्यक्ती तिची शेती थोडीफार काही ना काही असते. तो विषय नाही आहे. शेतकऱ्याचीच मुलं आहे आम्ही, सर्वच शेतकऱ्याची मुलं आहे. हा काही विषय नाही.